बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 6. रुक्मिणी, संगीता व सुनीता उसाच्या सरीत बसून रान काढत होत्या. रान काढता काढता आशाला पाहायला आलेल्या पाहुण्याबद्दल त्यांची चर्चा चालू होती. आत्यासाहेब, आशाला बघायला आलेला पोरगा मला चांगला वाटला बघा. संगीता: होय ग संगीता, सगळ्यासनी चांगला वाटला बघ. रुक्मिणी: पोरगा चांगला आहे आणि मुंबईत पोलिसाची नोकरी बी आहे, राहायला खोली बी आहे, पाहुणे बी चांगलं आहेत, जमलं तर चांगलं होईल आशाचं. संगीता: वय ग, सगळीच असं म्हणतात. बघूया, त्यांचा हुंकार आला तर मला बी जमवावंसंच वाटायला या. पोर माझीही सुखायला लागेल बघ. आत्यासाहेब, मला बी तसंच वाटायला या बघा. चांगलं होईल आशाचं. मुंबईसारख्या शहरात जाऊन पंख्या बुड्या हवा खाईत बसेल ती. सुनीता: तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या पोरीचं चांगलं होऊ दे ग. मामासाहेब आज बी पाणीच पाजवायला आल्यात काय? विषय बदलत सुनीतानं विचारलं. नाही ग, ते हुंबुरवाडीला गेल्यात. वंजीच्या सासूला बरं नाही. लई दिसापासून हातून पडून आहे म्हणून म्हातारी. बघून तर येतो म्हणून गेल्यात. येतील सांजपतूर. ती म्हातारी चांगली होती ना हो आत्यासाहेब. एकाएकी कशानं काय झालं तिला? अगं सुनीता, एकाएकी कुठलं, म्हातारी बाई ती. म्हातारपण म्हटलं की काय ना काहीतरी व्हायचंच. तरी बी त्या म्हातारीचं नशीब लई चांगलं म्हणायचं बाई. आमची भंजी लई सेवा करते या तिची, म्हणून तर ती अजून जगली या. वय वय, ते एक बरं आहे बाई त्या म्हातारीचं. नाहीतर त्या आजगेकराच्या म्हातारीगत हाल झाला असतं बिचारीचं. एवढं ल्याक आणि लेखी असून काय उपयोग? कुणी बी धड बघायला नाही तिला. गेली मरून बापडी. संगीता: असत्यात एकेकाच्या नशिबाचं भोग. ते भोग भोगल्या बिगार सुटका नाही व्हायची या जन्मातनं. कुणाची सुटका नाही बघ. म्हातारपण लय अवघड असते अगं संगीता. बघणारं कुणीतरी असलं तर बरं, नाहीतर कुत्र्यागत हाल होते अगं बाई. रुक्मिणी: असं बरंच कायमाय बोलत त्या उसातलं रान काढत होत्या. भावी संसाराची स्वप्न रंगवत अशा शेताच्या वाटेनं चालत येत होती. विलासचा चेहरा डोळ्यासमोर आणून मनातल्या मनात त्याच्याशी बोलत होती. मध्येच लाजत होती. लग्नाचं गोड स्वप्न पाहत होती. लग्न या हव्या हव्याशा वाटणाऱ्या आविष्काराचं स्वागत करण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या मी तयार करीत होते. एक ना एक दिवस प्रत्येक स्त्री पुरुषाला निसर्गानं दिलेली ही उदात्त भावना समर्पित भावानं एकमेकांना अर्पण करायचीच असते, हे ती समजून होती. एका गोड अनुभूतीसाठी तिचं मन शरीर आसुसलं होतं. विधात्याच्या या अनमोल देणगीमुळं यौवन रूप प्राप्त झाल्यापासून तिच्या मनात चालू असलेल्या तळमळीला विलासच्या रूपात मिळणाऱ्या साथीदारामुळं कुठंतरी पूर्णविराम मिळणार होता. विधात्याच्या या निस्सीम प्रणय भावनेला मनोभावे अर्पण करण्याची वेळ आता जवळ येत असल्याचे गोड स्वप्न ती पाहत चालली होती. स्वप्नांच्या तल्लीनतेतच ती शेतात येऊन पोचली होती. ओप्याच्या बांधावरूनच तिनं रुक्मिणीकडं पाहत आई म्हणून हाक मारली. तिनं हाक मारलेल्याचा तिघींनी पण आवाज ऐकला. आली ग माझी लेक, ये ये लेकी, बाबू आला साळस ना. रुक्मिणी उठून उभी राहिली व आशाकडे पाहत बोलली. वय आई, बाबूला जेवायला वाढून दिलं आणि त्याचं जेवण झाल्यावर सगळी भांडी घासून धुवून ठेवून आलूया. त्याला मी आबांचं बिहाबी घालून आलूया. कुठंतरी जाशील तर आबा येऊन हाडच मोडत्याल की नाही ते बघ म्हणून सांगून आलूया. बरं केलीस लेकी, त्याला असंच भ्या घालायला पाहिजे. लय आगाव झाले या कशानं.
भ्या घालून भितो यावई. संगीता, अगं संगीता, ऐकतच नाही ते. तिने एवढं मारत्यात, त्याला एवढं मारत्यात, तरी बी त्याच्यात काय फरकच पडत नाही. त्याला कसं ताब्यात ठेवायचं मला काय कळेनाच झालं या बाई. अशानं आल्या आल्या 2 सऱ्या घेऊन उसातनं रान काढायला चालू केलं. उन्हं मी म्हणत होती. या दिवसात जरी रात्रीची थंडी आणि सकाळचा गारवा लागत असली तरी दुपारची उन्हं फार तापदायक असतात. तिघींचं बोलणं चालूच होतं. बरेच विषय काढून त्या बोलत काम करीत होत्या. आशा मात्र विलास रूप आठवून त्याच्यासोबतची भावी जीवनाची गोड स्वप्न रंगवत रान काढत होती. मध्याह्न प्रहर चालू होता. दुपारची भाकरी खायची वेळ झाली होती. तेवढ्यात त्यांना लांबनं कोणीतरी बोललेल्याचा आवाज ऐकू आला. तिघी उठून आवाजाच्या दिशेनं बघू लागल्या. आशानं पण उभं राहून त्यांच्याकडे पाहिलं. संजय, उमेश, नीरव, विजय व रमेश हे 5 जण बांधावरच्या पायवाटेनं चालत येत होते. आई, हे बघ पोरं, आणि त्यांचा मोरक्या बघ, आमचा बाब्याच हाय, आणि उम्या बी आलाय त्याच्या संग. सर्वांच्या पुढे चालत असल्या संजयकडे व बाकीच्या सर्वांकडे बघून आशानं रागानंच आईला सांगितलं, बाब्या, इकडे कुठं बोंबलत आलायस त्या पोरासनी घेऊन? तुला अभ्यास करीत घरात बस म्हणून सांगून आलो होतं ना मग. संजयकडे पाहत आशा रागानं बोलली, अक्का, आम्ही तासभर भावीत पावतो आणि नंतर जाऊन सगळेजण अभ्यास करीत बसतो. संजय, अरे दार उघडं सोडून आलायस की काय? त्या सुगंधा काकूचं मांजर दूध खाऊन जातं या म्हणून सांगितलं होतं ना हो तुला. आशा रागानं दातोड खात बोलली, अक्का, दाराला कुलूप लावून आलो या, तू काळजी करू नकोस. आणि किल्ली र सुगंधा काकूकडे देऊन आलो या. संजयनं असं सांगितल्यावर सगळ्या जणी हसल्या. तुला काय लाज बीज हाय वैर? वरतोंड करून बोलतच लाजगेड्यागत. आबा हंबूरवाडीसनं येऊ देतच ग बस. तुझ्या हाडच बुकणा करतात की नाही ते बघ. एवढं मारत्यात तरी बी तुला त्याचं काय वाटत नाही? निलाज र कुठलं? त्या हसल्या म्हणून आशाला तो स्वतःचा अपमान वाटला व ती संजयकडे पाहत आणखी रागानं बोलली, आणि तू र उम्या, परीक्षा जवळ आली या तरी बी अभ्यास करायचं सोडून ह्याच्या संकट नाचत आलायस वई. संध्याकाळी आबा आल्यावर तुम्हा दोघांनी बी फैलावर घेतात की नाही बघाच. नंतर ती उमेशकडे बघत रागानंच बोलली, अक्का, जरासं पोहून आम्ही लगेच घरला जातो, घे जाऊन अभ्यास करतो की मग. उमेश, बाबू, भावीतलं पाणी लई घाण झालं यार, आणि पाणी बी लई आहे भावीत, बुडशी बिडशीला बघा. रुक्मिणीनं काळजीनं संजयला सांगितलं, आई नाही घे आम्ही बुडत, आम्हा सगळ्यासनी पवा येते की. जावा तर मग, आणि तिन्ही हुंबरवाडीसनं परत यायच्या आत घराकडे जायचं, नाहीतर तुझं काय खरं नाही बघ आज. वय आई, पाहून झालं की लगेच आम्ही घरला जातो आणि अभ्यास करीत बसतो. संजय, उसाला कोणी पाणी पाजविले काय रे? विहिरीजवळ आल्यावर पाटात तुंबलेलं पाणी पाहून नीरवनं संजयला विचारलं. माझी आईने आबा उसाला पाणी पाजवायला आल्या तर इकडं. उमेश, अरे मग तुमचा आबा काहीतरी म्हणेल की रे? अरे तिकडं लई लांब असतील ते, ह्या उसातनं आमचा आवाज बी पोचणार नाही तिथं पत्तूर. मग ठीक आहे तर, खरं भावीतलं पाणी बी लई बाद झाले अनवर. लेका, त्याला काय बी होत नाही, तू कपडे काढणे टाक उडी. संजय स्वतःचे कपडे काढत बोलला. विहिरीपासनं लांब असलेल्या आंब्याच्या झाडाखाली शामरावनं आज बैलगाडी उभी केली होती व बैलांनाही तिथंच झाडाखाली बांधलं होतं, कारण त्याच झाडाच्या आजूबाजूला असलेल्या उसाला पाणी पाजायचं होतं. सकाळपासनं त्यानं शांताच्या मदतीनं उसाला पाणी दिलं होतं. दुपारची भाकरी खायची वेळ झाल्यामुळं थोड्याच वेळापूर्वी तो इंजिन बंद करून गेला होता. विहिरीजवळ आता कोणीच नव्हतं. विहिरीच्या काठावर असलेल्या उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ सगळ्यांनी आपापले कपडे ठेवले व पायऱ्यावर उभे राहून एकापाठोपाठ सर्वांनी विहिरीत उड्या टाकल्या. 2.5-3 तासापासून इंजिन चालू असल्यामुळे विहिरीतलं पाणी बरंच कमी झालं होतं. तरी पण अजून 2-3 पुरुष भरेल एवढं पाणी तिच्यात होतं.
सर्वजण मजा मस्ती करीत पोहू लागले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत गोंधळ घालू लागले. पोहून दमल्यावर पायऱ्यावर येऊन धापा टाकत बसू लागले. त्यांच्या गोंधळाचा आवाज रुक्मिणी, संगीता, सुनीता व आशापर्यंत हलकासा जाऊन पोहोचत होता. पोहून दमल्यावर एकदा सर्वजण पायऱ्यावर येऊन बसले. थोडा वेळ दम खाल्ल्यानंतर संजयनं सर्वांची एक पैज लावली. जो कोणी आमच्या भावीत 2 गोल वेढ मारून दावील त्याला आमच्या शेतातला एक मोठा ऊस मिळेल. संजयनं पैजेवर असं सांगितल्यावर पैज जिंकण्यासाठी उमेश, नीरव, विजय व रमेश अगदी हिरिरीनं व अंगात असेल तेवढा जोर लावून पोहू लागले. संजय पायऱ्यावर बसून कोण 2 वेढ पूर्ण करतो ते पाहू लागला. विहिरीचा घेर मोठा असल्यामुळं कोणालाच 2 वेढ मारणं शक्य नव्हतं. सर्वजण एक एक वेढा मारून दमले व धापा टाकत पायऱ्यावर येऊन बसले. एवढं सोपं आहे वय ते? मी काय खुळा आहे वय पैज लावायला? माझा ऊस वरती आला नाही तुम्हासनी द्यायला. आज पतूर आम्ही लई प्रयत्न करून बघितल्यात, खरं आम्हाला कुणालाच ते जमायला नाही. संजय: आम्ही सगळ्यांनी लांब न पळत येऊन वरनं भावीत उड्या टाकूया काय? सगळ्यांनी दम खाल्ल्यावर संजयनं सर्वांना विचारलं. सर्वजण तयार झाले व काठावर आले. संजय त्यांना विहिरीपासून थोडंसं लांब घेऊन गेला व प्रत्येकामध्ये 2-2 हात अंतर ठेवायला सांगितलं. संजयनं सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी एकमेकांपासून स्वतःचे 2 हात लांब करून अंतर मोजलं व उभे राहिले. 1, 2, 3 असं म्हटल्यावर सगळ्यांनी पळत जाऊन भावीत वरनं उड्या टाकायच्या असंही त्यांना सांगितलं. 5ही जण आपापला उजवा पाय पुढं काढून तयारीनिशी उभे राहिले. संजय केव्हा एकदा 1, 2, 3 असं म्हणतोय याची ते उत्सुकतेनं वाट पाहू लागले. सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोचली. शेवटी त्यानं 1, 2, 3 म्हटलं. शिट्टी वाजवल्यावर शर्यतीचे बैल जसं उधळतात अगदी तसंच 1, 2, 3 हे शब्द ऐकल्यावर सर्वजण वाऱ्यासारखे पळत सुटले आणि अंगातला जोर काढून त्यांनी वरनं विहिरीत उड्या टाकल्या. विहीर दगडाने बांधवलेली नव्हती. 8-10 हात खोल खोदल्यावर काळा दगड लागला होता. त्याच काळ्या दगडामधनं पाण्याचे मोठे मोठे झरे लागले होते. दगडाच्या वरती 4ही बाजूनं काळवाट जमिनीची मातीच माती होती. उन्हानं माती तापून सुटी व्हायची व विहिरीत पडायची. पावसात तर ती जास्तच गळून पडायची. विहिरीकडेच्या मातीवर पावसाच्या पाण्याचे ओघळ दिसत होते. तिच्या कडेला एक मोठं उंबराचं झाड व 2 मत्तीची झाडं होती. त्या झाडांची पिकलेली व सुकलेली पानं व फळं नेहमी विहिरीतच पडायची आणि ती कुजायची. जोराच्या पावसानं ओप्यात भरलेलं पाणी विहिरीकडेचा बांध फोडून ते एका बाजूने तिच्यात घुसलं होतं. त्या बाजूने मोठा ओघळ तयार झाला होता. उड्या टाकल्यानंतर काही सेकंदाने उमेश, विजय व नीरव हे 3घच पाण्याच्या पृष्ठभागावर आले. पण संजय व रमेश वरती आलेच नाहीत. ते कुठून वरती येतात हे पाहण्यासाठी उमेश, विजय व नीरव इकडे तिकडे पाहू लागले, पण ते वरती येतच नव्हते. तिघांचाही जीव घाबरला. उमेशच्या काळजात तर धस्स झालं. निर्व्या, ती दोघं कुठं आहेत र? घाबरून त्यानं नीरवला विचारलं. मला काय माहीत, तिने उड्या टाकायला नाहीत वाटतं. नीरव: अरे तिने बी उड्या टाकल्यात की, खरं कुठं आहेत र ती? विजय इकडं तिकडं पाहत घाबरून बोलला. आईच्यान बुडली की काय रे ती दोघं बी? घाबरून पटकन उमेशच्या तोंडात असा प्रश्न बाहेर पडला. मला बी तसंच वाटतंय यार. लेखानं पळा इथनं, नाहीतर काय खरं नाही आमचं. नीरव घाबरून बोलला. ए निर्व्या, पळा काय पळा, लेखा हुडकूया, थांब त्यासनी. उमेश नीरवला बोलला. हुडकूया काय लेखा, मरायचं आहे वय आमासनी. तुला मरायचं असेल तर तूच खुडकीत बस. ए पळ र विजय इथनं. असं बोलत नीरव घाबरल्या अवस्थेत गडबडनं पायऱ्या चढून विहिरीच्या काठावर आला व आपले कपडे उचलून घेऊन पळून गेला. तो गेलेला पाहून विजय पण घाबरून वरती आला व स्वतःचे कपडे घेऊन तिथनं पळून गेला. विहिरीत कुठलीच हालचाल होत नव्हती. फक्त विहिरीच्या एका कडेला पाण्यावर बुडबुडे येऊन फुटताना दिसत होते. पळून गेलेले नीरव आणि विजय, विहिरीतली स्मशान शांतता आणि फुटणारे बुडबुडे या सर्व वातावरणामुळे उमेशला भयंकर भीती वाटू लागली. तो सुद्धा लटपटत विहिरीच्या काठावर आला व आपले कपडे घेऊन पळून गेला.
एक एक करीत तिघही घाबरून वाट मिळेल त्या दिशेनं पळून गेले. ज्या बाजूनं पावसाचं पाणी विहिरीत घुसलं होतं त्या बाजूची माती गळून तळाला जाऊन साचली होती. नेमकं त्याच बाजूला रमेशनं आणि संजयनं उड्या टाकल्या होत्या. दोघंही गाळात रुतून बसले होते. बाहेर येण्यासाठी दोघंही जीवाच्या आकांतानं तळमळत होते. अंगातला असेल नसेल तेवढा जोर लावून त्या चिकट गाळातनं सुटका करून घ्यायचा प्रयत्न करीत होते. थोड्या वेळानं संजयनं अंगातलं सगळं बळ एकवटून तळमळत तळमळत कशीबशी त्या चिकट गाळातनं स्वतःची सुटका करून घेतली व तो पाण्याच्या पृष्ठभागावर आला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. नाकातोंडात पाणी गेल्यानं जीव गुदभरून त्याला जोराचा ठसका लागला. त्या ठसक्या सरशी त्याचे डोळे लाल भडक झाले. कावरा बावरा होऊन त्यानं सर्व विहीरभर बघितलं. विहिरीत कोणीच नव्हतं. गाळात अडकल्यामुळे श्वास कोंडून तो अगोदरच मरणाच्या भयानं खूप घाबरला होता. त्या चिकट गाळातनं स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तळमळला होता. त्यातच पाण्याच्या पृष्ठभागावर आल्यावर कोणी पण दिसलं नाही म्हणून त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं. पुन्हा हृदय जोरजोरानं धडधडू लागलं. काय झालं त्याला काहीच कळेना. घाबरून तो पायऱ्या चढून वरती आला. इकडं तिकडं पाहिलं पण तिथंही त्याला कोणी दिसलं नाही. म्हणून त्याचं मन भयंकर घाबरलं. अंग जास्तच लटपटू लागलं. मिनिटभराच्या अवधीत असं काय एवढं घडलं की मी गाळात अडकलो होतो म्हणून हे सर्वजण पळून गेलेत, असे काळी चिरणारे भीतीदायक प्रश्न त्याच्या मनात तरळून गेले. डोकं सुन्न झालं. त्याला भयंकर भीती वाटू लागली. अंग जास्तच लटपटू लागलं. त्याची नजर उंबराच्या बुंद्याजवळ ठेवल्या कपड्यांवर गेली. जवळ जाऊन पाहतो तर तिथं बाजूबाजूला फक्त दोघांचेच कपडे पडले होते. बाकीच्यांचे कपडे तिथे नव्हते. त्या कपड्यांकडे पाहत तो क्षणभर थांबला. हे तर माझे कपडे आहेत पण बाकीच्यांचे कपडे कुठे गेले आणि हे दुसरे कपडे कुणाचे? सगळ्यांचे शाळेचेच ड्रेस होते. सगळीच कपडे निळी पांढरी. त्यामुळे त्याला काहीच कळेना. तशाच अवस्थेतच त्यानं उमेशला मोठ्यानं हाक मारली, उम्या उम्या. पण नाका तोंडात पाणी जाऊन जोराचा ठसका लागला असल्यामुळे त्याच्या तोंडात आवाजच नाही आहे ना. त्यानं पुन्हा इकडं तिकडं बघत उमेशला हाक मारली पण त्याच्या तोंडात आवाजच निघाला नाही. काहीतरी विपरीत घडलं आहे असं तो समजून गेला व घाबरून गडबडनं स्वतःचे कपडे उचलून एका बांधावरनं जोरानं पळत सुटला. पुढं गेल्यावर तो उसाच्या एका सरीत घुसला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.